आणि वळूयात इतर राजकीय घडामोडींकडे। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षातील गटबाजी समोर आल्याचं पाहायला मिळाले। यावरून फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका अशा कानपिचक्या दिल्यात। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी 2 स्वतंत्र कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। मुनगंटीवारांनी श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये तर जोरगेवारांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला। जोरगेवार यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभाताई आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहेर उपस्थित होते। एकाच वेळेला एकाच पक्षाचे एकाच शहरात 2 कार्यक्रम झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाला। कोणत्या नेत्याकडे जावं या संभ्रमात कार्यकर्ते अडकले। मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील शीतयुद्ध हे चांगलं जोरात रंगू लागलंय। केंद्रात आहे, जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं व्हावी। आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता? ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे ह्याचा जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही।